नमस्कार मंडळी, आज आहे 12 डिसेंबर आणि वाजलेत सकाळचे 5:30. आज कूपर खूपच लवकर उठला आहे, तर आता आम्ही त्याला खाली वॉकिंगला घेऊन जातो आहे. आज दुपारी 3ची कूपरची अपॉइंटमेंट आहे, त्याच्यामुळे त्याला 3 वाजेपर्यंत उपाशी ठेवायला लागेल. कूपरला फिरवून आणल्यानंतर आम्ही इथे त्याचे पाय वगैरे धुतले आणि मग त्याला परत झोपायला पाठवला, कारण आदल्या दिवशीच्या प्रवासामुळे तो खूप थकला होता. बाहेर बघ, बाहेर ते बघ, तिकडे ते बघ, दाखव त्याला. झोप झोप थोडा वेळ झोप. आम्ही आरामात आवरून नाश्ता केला. नाश्त्यामध्ये होते मेदूवडे आणि मेदूवडे खाऊन होईपर्यंत शहाळवाला दिसला, तर शहाळं पण घेतलं. आता थोड्या वेळाने निघायचं होईल म्हणून कूपरला वॉकिंगला परत एकदा घेऊन गेलेत. आम्हाला आमच्या वेटने जेव्हा सांगितलं की कूपरचं सिटी स्कॅन करावं लागेल, त्यावेळी आम्ही खूप सर्च केलं. मुंबईमध्ये काही ठिकाणी होत होतं, पण रिव्ह्यू खूप खराब होते. मग एक फेसबुक पोस्ट मला दिसली, त्याच्या कॉमेंट सेक्शनमध्ये फ्रेडना वेट डायग्नॉस्टिक हे नाव मी वाचलं आणि गुगलवरती सर्च केलं. रिव्ह्यू खूप चांगले होते. त्याचवेळी ठरवलं की कूपरला आपण इथेच घेऊन जायचं. खाली ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि कूपरला आम्ही आता घेऊन जातो आहे. ॲम्ब्युलन्सचे कोणतेही त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस आमच्याकडून घेतलेले नाहीत. ही सर्व्हिस फ्री होती. चल चल तिकडे चल. चढेल का तो? बस सोनू, तू झोपू पण शकतोस. हा, इथे झोपू शकतो. तो बघायला आला. दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही इथे पोहोचलो आहे आता. खाली बस 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 बस. आता पहिलं कूपरच्या ब्लड टेस्ट करायच्या आहेत आणि मग सिटी स्कॅन. कूपरचे ब्लड सॅम्पल कलेक्ट करायला त्याला आतमध्ये घेऊन गेले. तोपर्यंत मी इथे फॉर्म फिल करत होती.
इथे आता कुपरला ॲनेस्थेशिया देतील. कुपर कुपर सिटी स्कॅन झाल्यानंतर कुपर शुद्धीवर आला आणि त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी आतमध्ये बोलवलं. इथे आहे ना कुपर उठायला ट्राय करतोय आणि त्याला उठता येत नाही म्हणून तो कुई कुई आवाज करतोय. एकदम नको जेवण पण असत द्या आणि एकदम मेल्ट द्या आणि एसी वर. इथला स्टाफ आणि वेटरनरियन सगळेच खूप छान होते, पोलाईट होते. आम्ही जे काही कुपरचे सिम्पटम्स आहेत, त्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगत होतो, ते शांतपणे ऐकून घेत होते आणि मगच पुढची प्रोसिजर करत होते. हळूहळू बाळा, हळूहळू. आणि आम्हालासुद्धा एवढंच हवं होतं की आम्ही जिथे कुठे कुपरला डायग्नोसिससाठी नेऊ तिथे त्यांनी व्यवस्थित हँडल करायला हवं आणि ते आम्हाला इथे मिळालं. तुम्हाला जर तुमच्या पेटसाठी कधी गरज पडलीच तर तुम्ही फ्रेडना वेट डायग्नॉस्टिकला नक्की विजिट करू शकता. कुपरचं होल बॉडी सिटी स्कॅन झालं, त्याचा खर्च आम्हाला 30,000 आला आणि ब्लड टेस्टचा 1200 समथिंग आला होता. मी इथे स्क्रीनवरती मेन्शन करेन. त्यानंतर 5:30च्या दरम्याने आम्ही इथून निघालो. सोनू इकडे ये. घरी जायचंय ना बाळा? घरी नाही जायचंय का तुला? ये पुढे ये. ये इकडे ये. थँक्यू सो मच. भाऊ बाय बाय कर. बाय. सेकंड डे गुड बॉय. लवकर बरा हो. चला बाय. थँक्यू. कुपरचा बसल्या बसल्या अजूनसुद्धा असा तोल जात होता, त्यामुळे आता पुढे कुठेतरी त्याला शिसूला थांबवायचं आहे. प्रदीप इथे सगळ्यांसाठी वडापाव आणि चहा घेत होता. दुपारी घाई गडबडीत आम्ही थोडंसं खाऊन निघालेलो, टेन्शन पण होतं. ड्रायव्हर काकांनी कुपरसाठी शी करायला इकडे एक जागा सांगितली, तिकडे आम्ही आता त्याला घेऊन जात होतो. कुपरने सू वगैरे केल्याच्या नंतर तो फ्रेश होता थोडा, त्याचा तोल वगैरे जात होता, ते सगळं बंद झालेलं. घरी जाताना हे असं आम्हाला खूप ट्रॅफिक मिळालं, त्याच्यामुळे आम्हाला 8:30 वाजले आणि आम्ही फायनली आत्ता इथे घरी पोहोचलो आहे. रिपोर्ट आम्हाला 2 दिवसांनी मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.